बाराही महिने वांग्याचं आणि मिरचीचं उत्पन्न कशा पद्धतीने घ्यायचं ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे, तेही प्रॅक्टिकली. आता तुम्हाला तर माहीत आहे की आपण बाराही महिने वांगे आणि मिरचीचं उत्पन्न बाराही महिने घेत असतो. आता बाराही महिने म्हणजे कसं, तर आपला मिरचीचा प्लॉट गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहितला, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी गेला प्लॉट दाखवलेला आहे, जे की खूप मालावरती आहे आणि सध्या 7वा-8वा तोडा चालू आहे. आणि तसा प्लॉट हे मिरचीचा मी दाखवलेला आहे. परत मी इकडं आता हे मिरचीचा प्लॉट परत लावलेला आहे. आता फुलावरती आलेला आहे. लागलीच ते प्लॉट म्हणजे बंद पडला, आपला मोठा प्लॉट मिरचीचा, की परत हे चालू होतं. अशा पद्धतीचं हे 12ही महिन्याचं उत्पन्न आम्ही घेत असतो. संपूर्ण गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो. पण त्याआधी मी रंगनाथ रणेर आपलं कट्टर शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. दुसरं म्हणजे आपला मिरची आणि वांग्याचा प्लॉट आहे, ज्याची की माहिती मी आपल्या चॅनलवरती देत असतो आणि जी की तुम्हाला आवडत असते. आता संपूर्ण गोष्टी प्रॅक्टिकली पाहूयात. आता आपण 12ही महिने वांगी आणि मिरचीचं उत्पन्न घेत असतो, हे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी कळायलाच की. परंतु त्याचंच एक उत्तम उदाहरण आता मी तुम्हाला दाखवून घेतो. तर हे बघा, आता हे आहे आपला वांग्याचा चालू असलेला प्लॉट, ठीक आहे का. जून महिन्यामध्ये लावलेला प्लॉट, 6 महिने कंप्लीट होऊन बसले तर आणि तरी पण चालू आहे, म्हणजे प्रोडक्शन हे द्यायला आहेच, चालू असलेला प्लॉट. दुसरं म्हणजे त्याच्या पलीकडं एक नवीन प्लॉट लावलेला होता, ते पण चालू आहे आणि ते पण चांगलं आहे. संपूर्ण गोष्टी लाईव्ह दाखवतो, ते पण प्लॉट दाखवणारच आहे. संपूर्ण गोष्टी तिकडे जाऊन सुद्धा दाखवतो, ठीक आहे का. तिकडे सुद्धा एक प्लॉट आहे आणि ते हे 2 प्लॉट असून दोन्ही मालावरती आहेत, ठीक आहे का. दुसरं म्हणजे आता ही जी आहे इकडं मिरची आता सध्या म्हणजे फुलावरती यायलीच समजा. आपल्या चॅनलच्या होमपेजवरती जाऊन परत मागलचं जे व्हिडिओ आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. म्हणजे ते प्लॉटसुद्धा चालू असून परत ही इकडं मिरची लावली आणि परत मिरची लावून हे इकडं रोप लावलेले आहे. हे नाद आहे. आता नाही का, एक इंस्टाला एक रील्स व्हायरल झाली होती, एक नादाशिवाय काय, नाद पाहिजे. हे खरंच महत्त्वाचं आहे. कारण कोणत्याही गोष्टीमध्ये कोणता व्यवसाय करा, हेच नाही की बाबा तुम्ही तरकारी पिकच घ्या, हे नाही. तुम्ही कोणताही व्यवसाय करा, त्या व्यवसायामध्ये तुमचा नाद असला पाहिजे, तुमचा एक आवड असली पाहिजे. जिथं आवड नाही ते व्यवसाय तुमचा सक्सेस होऊ शकत नाही. कारण मन लावून तिथं काम केलं जात नाही. कारण जिथं आवड आहे तिथं संपूर्ण गोष्टी आहेत, अशा पद्धतीचं. आता इथं जे रोप लावलेलं आहे, रोप आणलेलं आहे आणि परत इकडं हे संपूर्ण असलेले चालू प्लॉट. पहिल्यांदा सुरुवात करतो इथल्या रोपापासून. आता रोप काढून आणलेलं आहे आपण, की आता इथं हे जे मिरच्या दिसायला, आता मिरच्यामध्ये थोडीफार तूट झालेली आहे आणि हे रोप आता तूट भरून काढण्यासाठी लावलेलं आहे. आता त्याच्यामध्ये काही वांग्याचं रोप आहे. वांग्याचं नियोजन येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आता हे बघा, इथं आपल्या मिरचीची थोडीफार तूट दिसायली. आता तुटीचं कारण वेगळंच आहे. कारण बरेच दिवस झालं या रानामध्ये आपण काय करावं की उत्पन्न घ्यायला, तरकारी पिकं घ्यायलो, त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम यायला आहे. कारण रान ही चिकट होऊन बसायला, थोडंसं तळण्यामध्ये येईन झालं आहे. यावर्षी थोडंसं रान तळू द्यायचं 2-1 महिने. आता आपण आलेलो आहोत इकडं वांग्यांच्या प्लॉटवरती, जुना वांग्यांचा प्लॉट. आता क्वालिटी बघा मालाची खास करून. आता देठ बघा, देठ अगदी जोरात आहे, म्हणजे मालावर कसल्याही पद्धतीची कीड किंवा रोग वगैरे काही नाही. ही आहे त्रिवेणी जातीची क्वालिटी. आता आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून खास करून त्रिवेणी जातीचं जास्त सांगायलो. आता कसं आहे, आपल्याला जात ही आवडणारी खास करून त्रिवेणी आहे. दुसऱ्या ज्या जाती आहेत वांग्याचा, त्याचा काय तेवढा अनुभव नाही आणि आम्हाला त्रिवेणी चांगली वाटते, परभणी मार्केटला चालते, त्याच्यामुळं आम्ही जास्त करून त्रिवेणी लावतो. असा आहे आपला वांग्याचा प्लॉट. आता वांगे तोडाय पण आलेले आहेत, जमलं तर उद्या तोडायचेतच, ठीक आहे का. आता हे बघा वांगे खाली अशा पद्धतीने. आता इतक्यातच 4 वांगे इथं दिसायले का तुम्हाला, हे 4 वांगे, खाली परत एक वांगं, अशा पद्धतीनं असलेला हा जुना प्लॉट आहे. आता जुन्या प्लॉटचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एक फांद्या जास्त असतात, दुसरं म्हणजे रोग कमी असतात.
कारण ते कसं झाड असतंय, एक औषध खाऊन खाऊन बनलेलं हे झाड असते. म्हणून हे जे जुने प्लॉट आहेत ते कधी मोडत जाऊ नका. एक नंबर एक अशी क्वालिटी असते जुन्या प्लॉटची. संपूर्ण गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे, नेमकं काय असते काय नाही, संपूर्ण काही गोष्टी. अशा पद्धतीचा असलेला आपला हा वांग्यांचा प्लॉट आहे. जून महिन्यामध्ये लावलेला आहे. 6 महिने कंप्लीट झालेले आहेत. आता कसं आहे की मागच्या वेळेस थोडंसं म्हणजे आम्हाला कापसाच्या गडबडी होत्या आणि कापसाच्या गडबडीमध्ये थोडंसं म्हणजे लक्ष देणं नाही झालं, त्याच्यामुळं थोडा पिवळा प्लॉट पडला आहे. संपूर्ण गोष्टी आता तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतच आहे मी. म्हणजे प्लॉट तेवढं काही खराब झाले नाही, आता प्रोडक्शन द्यायला आहेच. इतक्याच आता ह्या हातभर असलेल्या फांदीला पहा माल काय आहे आणि कसं आहे, गाठी वगैरे दिसायला का. अशा पद्धतीनं संपूर्ण काही. आता हे बघा फुटवे, खालून निघणारे फुटवे, त्याला पण हे जे लागणारे फुलं फळं अशा पद्धतीने आहेत, दिसायलेत का. अशा पद्धतीनं असलेला आपला हा वांग्याचा प्लॉट आहे. संपूर्ण काही गोष्टी प्रॅक्टिकली दाखवतो. कारण का की बऱ्याच जे काही आता नवीन जे तरुण युवक पिढी आहे, खास करून आता तरकारी पिकांकडे जे वळायली, तर त्यांना वाटायले बिना मल्चिंगचं काय येतच का नाही की. ठीक आहे का. संपूर्ण जे माळवा असतं आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या चॅनलची थीमच आहे की गावरान पद्धतीनं. आता गावरान पद्धतीनं संपूर्ण माळ मी तुम्हाला दाखवत असतो. हेही प्लॉट बिना मल्चिंगचा आहे. दुसरं म्हणजे तिकडं लावलेली मिरची ती पण बिना मल्चिंगची आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण परत म्हणजे समोर मल्चिंग वगैरे करून दाखवणारच आहे मी. म्हणजे अशा पद्धतीचं हे वांग्याचं प्रोडक्शन असते. कारण जेवढी तुम्ही सोय कराल लगेच उत्पन्न मिळून जाते. थोडीशी जरी हायगाई झाली तरी ती महागात पडत असते. ठीक आहे का. अशा पद्धतीनं थोडा पिवळा पडलेला प्लॉट आहे. आता कसं आहे 6 महिने झाले तर, आणि मागच्या वेळेस थोडासा भाव बी उतरला होता, आणि दुसरं म्हणजे कामाच्या गडबडीमुळं प्लॉटची तेवढी सोय झाली नाही, तरी पण प्रोडक्शन चालू आहे. आता हे आहे आपला जुना असलेला प्लॉट, जून महिन्यामध्ये लावलेला. त्याच्यानंतर हे परत आपला असलेला नवीन प्लॉट. आता त्याच्या शेजारीच हे जुना प्लॉट, हे इकडं नवीन प्लॉट. ठीक आहे का. आता हे बघा इकडचा असलेला आपला प्लॉट, हेही बिना मल्चिंगचा. मल्चिंग दिसायली का तुम्हाला. नाही. संपूर्ण काही गोष्टी हे बघा. आता सध्या माल ह्याचा दाखवतो. फुलं वगैरे तर तुम्हाला दिसायलेत की. आता ह्याचा माल तुम्हाला दाखवतो. माल हे अशा पद्धतीनं आहे. ठीक आहे का. हे बघा, कारण चमक चकाकी वगैरे नवीन प्लॉटवर खूप छान असते. अशा पद्धतीचा असलेला हा आपला नवीन प्लॉट आहे. आता हे 10-12 गुंठ्यावरती असलेला असा हा प्लॉट आहे. इकडं हे बघा, इकडं हे 10-12 गुंठ्यावरती प्लॉट, तिकडं हे 10 गुंठ्याचा प्लॉट, त्याच्यानंतर पलीकड 2700 गुंठ्याचा प्लॉट. असं हे एकराला थोडंसं जास्त रान असलेलं आहे आमचं. वडिलोपार्जितलं रान आहे. म्हणजे कसं हिश्याला आलेलं, म्हणजे एकरभर नाही आहे, एकराच्या वरी आहे. अशा पद्धतीचं असलेलं हे आमचं संपूर्ण नियोजन आहे. ही जुना प्लॉट, ही नवा प्लॉट. संपूर्ण काही जे आम्ही आतापर्यंत जे त्रिवेणी जातीचे रिझल्ट पाहिलेत, खरंच उत्तम आहेत. त्रिवेणी जात तुम्ही जर लावत असाल तर चांगल्या पद्धतीचं आहे. आता तुमच्या इकडं वांगे कोणते चालतात हे डिपेंड करते. आता ही आमच्या इकडं ही क्वालिटी चालत असते परभणी मार्केटला. म्हणजे काटाळ वांग, दुसरं म्हणजे अशा पद्धतीचा असलेला कलर, म्हणजे चमक वगैरे मस्त असली पाहिजे. आता काही साईडला कसं आहे ते लांबकुळे वांगे चालतात, म्हणजे निळा वांगा असतंय, त्याचा देठ पण म्हणजे त्याला काठी पण नसतात. अशा पद्धतीचे वांगे चालतात, कुठं पांढरे वांगे चालतात. आता तुम्ही तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीनं वांगे चालतात हे कमेंटमध्ये सुद्धा सांगा, आणि तशा पद्धतीची जात लावा. ठीक आहे का. आता हे आपलं वांग्याचं झालं नियोजन. त्याच्यानंतर हे आपलं मिरचीचं नियोजन. आता हे बघा, आता कसं आहे की आपण एक साधं करता एक हाय लेवलवरती सुद्धा जायला हवं, की आपल्यालाही बदलत्या काळानुसार थोडं बदलतं स्वरूप घ्यावं लागत असते. समोरच्या स्टेपला फॉलो करावं लागतं आहे. ठीक आहे का.
आता हे आपली आहे एक गावरान थीम, म्हणजे गावरान पद्धतीनं माळवं पिकवत असतो आपण. आणि ह्याच्यामध्ये लावलेलं आहे मल्चिंग. मल्चिंग नेमकं कसं आहे की आमच्याकडं थोडीशी मल्चिंग होती आणि म्हटलं आथरून घ्यावी आणि पाहितलं की ह्याचा रिझल्ट कसा येत आहे आणि दुसरं म्हणजे ह्याचा रिझल्ट कसा येते एक गावरान पद्धतीनं. संपूर्ण काही गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह दाखवणार आहे पुढे चालूनसुद्धा. त्याच्यामुळं नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि दुसरं म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहण्याच्या नादामध्ये लाईक करायचं विसरून चालले. लाईक करायला विसरायचं नाही, पहिल्यांदा लाईक करून घ्या, ठीक आहे का. अशा पद्धतीचा असलेला हा आपला मिरचीचा प्लॉट आहे. दुसरं म्हणजे आता आपल्या चॅनलवरती मागचा जे व्हिडिओ सोडला आहे मी त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की आपला पहिला जे चालू असलेला मिरच्याचा प्लॉट आहे, 8वा तोडा सध्या चालू आहे, ते प्लॉट मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलेले आहे. ते सुद्धा प्लॉट तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीची असलेली आपली ही मिरची आहे. दुसरं म्हणजे आता तुमच्या मनामध्ये काही शंका आल्या असतील की बाबा उन्हाळ्यामध्ये अंतर किती घेतलं आहे, काय घेतलं आहे. तर अंतर बघा, पहिलंच जे काय असलेलं सेम अंतर. आता लांबीमध्ये काही कमी जास्त होऊ शकत नाही, रुंदीमध्ये थोडंसं जास्त घेतलेलं आहे. पहिलं होतं 4.25 फुटाचं आणि हे आहे 5 फुटाचं अंतर. दुसरं म्हणजे आपल्याकडे ठिबक आहे 1.25 फुटाचं. तेच ठिबक इकडंसुद्धा वापरलेलं आहे. म्हणजे आपल्या इकडं जे काही पेप्सी ठिबक मिळते ते ठिबक आम्ही 1.25 फुटाचं वापरत असतो. आणि 1.25 फुटावर असलेलं असं हे आम्ही झाडाचं नियोजन करत असतो. आता हे जे अंतर आहे ह्या गुंडीवर एक आणि इकडे ह्या गुंडीवर एक, म्हणजे असं हे जे अंतर आहे ते 1.25 फुटाचं अंतर आहे. अशा पद्धतीचं असलेलं नियोजन. दुसरं म्हणजे कसं आहे की आता आम्ही कालच वखरीलेलं आहे, म्हणजे थोडीशी आंतर मशागत ही करावं लागत असते आणि आम्ही ती जनावरांच्या सहाय्याने केलेली आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल अशा पद्धतीनं, ठीक आहे का. आता ह्याला माले थोडे थोडे ओढून घेतलेले आहेत, कारण गावरान पद्धतीनं जे आपण रोपं लावायला होतो त्याला अशा पद्धतीनं असे हे माले ओढावं लागतात अशा पद्धतीनं, ठीक आहे का. आता हे माले ओढल्याच्या नंतर काय होतं की गारवा राहते, त्याच्यामध्ये बुडाला बेड वाढल्यासारखं होतं. अशा पद्धतीचं हे नियोजन करावं लागत असते. संपूर्ण गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रॅक्टिकली पाहायला भेटणारच आहेत की पुढे चालून. त्याच्यामुळे नवीन शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. दुसरं म्हणजे आपला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि इतरही व्हिडिओ आवडतात आणि आजचा हे जे खास करून प्लॉट जर आवडला असेल आणि इथलं जे आमचं नियोजन आहे जे की 12 महिने थंबनेलमध्ये तुम्ही पाहून इथपर्यंत आलात, जे की 12ही महिने आम्ही वांग्याचं आणि मिरचीचं उत्पन्न कशा पद्धतीने घेतो हे जर तुम्हाला आवडलं असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक नक्की करायची.